सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। तर आज आहे दिवाळी। तर सकाळची सुरुवात माळीपासून चालू होती, म्हणजे देवपूजा वगैरे झालेली होती आमची सकाळची। त्यानंतर दरवाजाला गाडीला वगैरे लावण्यासाठी माळी करायची होता। तर प्रथमेशच्या बाप्पांनी फुलं वगैरे घेऊन आलेले होते। तर काव्या माळी बनवत होती आणि समृद्धी सकाळी रांगोळी काढत होती। त्यानंतर मी माझे बाकीचा स्वयंपाक आणि फराळाचं बनवायचं बाकी होतं, ते चालू होतं माझं आलं। तर म्हणून मी त्यांचं थोडं थोडं हे घेतलं। त्यानंतर माळी शूट घेतलं। त्यानंतर माळी झाल्या होत्या आणि मग मी माळी लावायला घेतल्या, कारण की प्रथमेशचे पप्पा घरी नव्हते त्यामुळे। तर काव्याने सर्व काही माळी बनवून दिलेल्या होत्या। मग मी संपूर्ण माळी लावून घेतल्या आणि दिवाळीचा दिवस एवढा बिझी होता, म्हणजे कधी सकाळची संध्याकाळ झाली हे माहीतसुद्धा झालं नाही। कारण सकाळपासून उठून सर्व घर पुन्हा स्वच्छ करणं, साफसफाई करणं, लादी वगैरे म्हणजे फरची वगैरे पुसून घेणं। त्यानंतर माझं फराळाचं बाकी होतं, कारण की माझी दिवाळीच्या आधी 8 दिवसापासून माझी तब्येत खराब होती, त्यामुळे मी फराळाचं काही बनवलेलं नव्हतं। किराणा आणून ठेवलेला होता, पण फराळाचं काहीही बनवलेलं नव्हतं। तर दिवाळीच्या आदल्या दिवशी मी थोड्या करंज्या बनवल्या होत्या। त्यानंतर मग मी दिवाळीच्या दिवशी चिवडा लाडू बनवायला घेतलेलं होतं आणि स्वयंपाकसुद्धा करायचं होतं पुरणाचं। त्यामुळे मग हे बघा मी चिवडा घेतलेला आहे बनवायला। चिवड्याची पूर्ण रेसिपी सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेल नक्की। तर मी जे भाजके पोहे असतात ना, त्यांचा चिवडा बनवते। मग ते मी पुन्हा म्हणजे ते भाजलेलेच असतं आणि कडकसुद्धा असतं, पण मी पुन्हा एकदा गॅसवर ठेवून गरम करून घेतले होते। त्यानंतर हा मका चिवडा असतो तो सुद्धा मी फ्राय करून घेतला। त्यानंतर जे काही आपण चिवड्यात टाकतो, शेंगदाणे, डाळी वगैरे सर्व काही, ते सगळं मी तळून घेणार आहे यामध्ये आणि टाकणार आहे। त्यानंतर तुमचं कसं होतं दिवाळीचं रुटीन नक्कीच कमेंटमध्ये शेअर करा मला। आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करत चला। आणि जर काही कमेंटमध्ये सांगत चला माझ्या व्हिडिओमध्ये काही फॉल्ट असेल का, म्हणजे काही चुकी असतील किंवा मला काय ग्रो करायला पाहिजे ते पण सांगत चला मला। आणि मग आज आहे दिवाळी, तर कोणाकोणाचं फराळाचं बनवून झालेलंच असेल सर्वांचं, इतकं कोणी उशिरा तर ठेवत नाही। पण मग माझं झालं यावेळेस तब्येत खराब असल्यामुळे माझं खूप उशिरा दिवाळीच्या दिवशी मी फराळाचं बनवायला घेतलं आणि त्याच दिवशी इतकी काही गडबड होती का चिवडा तर बनवायला घेतला, त्यामध्ये टाकायला कढीपत्ता जो मम्मीला आणायला लावला होता तो मम्मी घरीच विसरून आली होती तिच्यावाल्या। तर मग पुन्हा मुलींना त्या मम्मीच्या घरी पाठवायला लागलं आणि तिकडून कढीपत्ता आणायला लावलं। त्यानंतर मग सर्व काही मी शेंगदाणे, डाळ्या वगैरे सर्व तळून वगैरे सर्व चिवड्यामध्ये मिक्स केलेला आहे। त्यानंतर हा चिवडा मसाला, त्यामध्ये थोडंसं लाल तिखट, मिरची, हळद वगैरे जे काय असतं ते मी सर्व तेलात गरम तेल बाकी होतं त्यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून, म्हणजे गॅसवर न ठेवता खालीच जे गरम तेल होतं ना, त्यानंतर त्याच्यामध्ये तो मसाला जळून गेला असता आणि मग ते खालीच काढून व्यवस्थित चिवड्यामध्ये मिक्स करून घेतलं। त्यानंतर माझी मम्मी आलेली होती मला हेल्प करायला, म्हणजे खूप दिवसभरात इतकं सगळं एकटीला बनवणं पॉसिबल नाही होणार, म्हणून मग चिवडा मी बनवला आणि मम्मीने लाडू बनवायला घेतलेले होते। त्यानंतर मी चिवडा बनवला आणि मम्मीने लाडू बनवून घेतले। आणि आपण इतकी सर्व दिवसभरापासून तयारी करतो, आपल्याला इतका आनंद असतो दिवाळीचा। नेमका दिवाळीच्या पूजेच्या टायमाला पाऊस चालू झाला। तर हे बघा मम्मी लाडू बनवते, माझा चिवडा बनवून झालेला होता, फक्त मिक्स करायचं बाकी होतं। आणि संध्याकाळी पाऊस आला आणि तितका मूड खराब झाला। त्यानंतर मग पावसामुळे पूजेला पण खूप उशीर झाला। त्यानंतर मग सर्वच काही उशिरा जेवणसुद्धा खूप उशिरा झाले आमची। मग तरी मुलांनी हेल्प केली, मम्मीनी हेल्प केली, त्यामुळे खूप काही सर्व लवकर झालं माझं। जवळजवळ 5 वाजेपर्यंत माझा स्वयंपाकसुद्धा झाला होता आणि चिवडा आणि लाडूसुद्धा झालेले होते। आणि मी फक्त निवदाला ठेवण्यापुरता म्हणून मग करंजी, लाडू आणि चिवडा बनवलेला होता। शंकरपाळ्या, चकल्या माझ्या सर्व अजून बनवायच्या बाकी आहेत। तर हे सर्व बनवून झाल्यावर मी घेणार आहे पुरणाचा स्वयंपाक बनवायला। मी पुरणाचा स्वयंपाकाचा व्हिडिओ घेतला नाही, कारण की इतकं सगळं एकटीला करणं पॉसिबल होत नाही। त्यात मुलंसुद्धा असतात घरी, मुलं खूप त्रास देतात। मग त्यानंतर हे सर्व झाल्यानंतर मग मी रांगोळी काढायला घेतली। रांगोळी तर वातावरण बघून छोटीशीच काढली आणि ती काढली होती ती सुद्धा पावसाने पूर्ण धुवून गेली होती। त्यानंतर पण मग मी पहिलेच व्हिडिओ काढून घेतला होता, त्यामुळे ठीक। मग पूर्ण बाहेरची रांगोळी जेव्हा पुसून गेली होती तर मग घरातच थोडीशी फुलांची सजावट केली। फुलं बाकी होते सकाळचे, तर त्याच्यासाठी आम्ही पूर्ण फुलांच्या पाकळ्या वगैरे काढून घेतल्या प्रथमेशच्या बाप्पांनी आणि घरामध्ये सजावट केली, पूजा वगैरे प्रथमेशचे बाप्पा आणि प्रथमेश। त्यानंतर सर्व मुली, माझ्या मुली आणि त्यांच्या मैत्रिणीसुद्धा सर्व काही
फुलांची सजावट करत होत्या. त्यानंतर मी आवरायला घेतलं, तोपर्यंत आवरून आले आणि मग म्हटलं आता पूजा करूया. पूजा वगैरे मी मांडून घेतलेली होती पहिलेच, यानं हे सजावट करत मग मी तोपर्यंत तयारी करून घेतली. बाकीचे जे निवद वगैरे होते ते त्याचे ताट वगैरे भरून ठेवले पूर्ण. आणि हे बघा आता झालेलीच आहे सजावट, म्हणजे ऑलमोस्ट संपतच आलेली आहे. आणि आमची दिवाळी खूप छान झाली सजावट. आणि पूजेसाठी आम्ही आमच्या बाजूच्या ताईंना सुद्धा बोलवलेलं होतं, ह्या मुलींना सुद्धा बोलवलेलं होतं. त्यानंतर आम्ही जे ताटामध्ये कुंकवाचं पाणी करून आम्ही सर्व ज्या मुली होत्या म्हणता ना, ते जे काय व्हायचं ते बरोबर होतं. तर इतक्या साऱ्या मुली आल्या होत्या म्हणून आम्ही म्हटलं या मुलींचं स्वागत करू. या मुली म्हणजे महालक्ष्मीचं रूप असतात, कन्या म्हणजे या देवींचंच रूप असतं. मग त्यामुळे मग सर्व मुलींच्या आम्ही पाया वगैरे पडलो, त्यांना घरामध्ये स्वागत वगैरे केलं. त्यानंतर आम्ही पूजा वगैरे केली. सर्व पूजा वगैरे खूप मस्त झाली आमचीवाली. त्यानंतर सर्व मुलींची सुद्धा पूजा वगैरे केली आम्ही. आणि त्यानंतर मुलींना वगैरे जेवायला दिलं. म्हणजे पहिले तर पूजा केली, त्यानंतर आम्ही फटाके वगैरे फोडायला गेलो, फटाके वगैरे फोडले. त्यानंतर मुलांना जेवायला दिलं. मग मम्मीच्या घरी गेलो, मम्मीने त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी. मम्मीने त्यांचा आशीर्वाद घेऊन आलो. त्यानंतर खूप उशीर झाला होता. तर आमची दिवाळी खूप छान झाली. तुमची दिवाळी कशी झाली नक्की कमेंटमध्ये सांगा. हॅप्पी दिवाळी.